4 जानेवारी ते 12 जानेवारी असा 2 लाखाचं महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल। तर या उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकूया। धन्यवाद, थँक्यू सो मच। प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकलात। मागच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला, जिथे राकेश गोवारी आला आणि तदनंतर स्मिथ स्मॅशर्स या संघाचं चित्र समीकरण सगळ्या गोष्टी बदलल्या। कालची उपस्थिती नव्हती, परंतु आज आल्यानंतर विजयाचा शिक्का, विजयाचा झेंडा रोवण्यात ज्याचा महत्त्वाचा वाटा राहिला। इथे मात्र आपण पाहतोय अजय भोईर याने मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलेत। डाव्या हाताचा फलंदाज अगदी खोलातला बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न अजयने तिथे मात्र उत्तर दिलं की नाही। इथून मात्र आपण पाहू शकाल पहिलं विकेटचं पतन। ऋतिक सातवी बॅक टू द डगआउट गॉन। थँक्यू सो मच। मैदानाच्या आतमध्ये निलेश धडपी यांना आपण पाहतोय, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर, जेवढे चांगले फलंदाज तेवढे चांगले गोलंदाज आणि एक एक्सपिरियन्स खेळाडू। तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला असं म्हटलं जातं, अगदी तेच निलेश धडपी, ज्यांनी भरपूर वर्षे या क्रिकेटची सेवा केलेली आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात। आजचा दुसरा दिवस, 10 वर्ष सन्मानानं पूर्ण होणारी ही स्पर्धा 10 MPL मासवण प्रीमियर लीग पराग दानवा विजयाचा शिक्का मुर्तब करून आता पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळेल। आणि निश्चित स्वरूपात सकाळचा पहिला मॅच आणि अतिशय चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळाली। आणि दिनकर सांबरे साहेब आणि जयवंत लढे साहेबांना विनंती करतोय की तुम्ही सन्मानाने येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे। प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावरती। आदरणीय सन्माननीय दिनकरजी सांबरे साहेबांच्या माध्यमातून हे 6 स्टंप्स आपण पाहतोय, यष्ट्या आपण पाहतोय आणि एका बाजूला आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती दिनकरजी सांबरे साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्टंप्स आपल्याला पाहायला मिळतात। चेंडूला मात्र खेळलं होतं, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिझनला, तिथून जर आपण पाहिलं तर फेकी येईल। तद्वरती निलेश धडपी हे मात्र 2 धावा पूर्ण करतील। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4। आमच्या समवेत आता आमचे गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात। अवी, कालच्या दिवसात साहिल जाधव यांना पाहिलं, त्यांचेच बंधू प्रणय जाधव, दोघं देखील उत्कृष्ट गुणलेखक आहेत। चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये ऑफिशियल गुणलेखक म्हणून त्यांची वर्णी लागत असते। सकाळच्या सत्रात आम्ही पाहिलं, यावेळी जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, पंच विरल नायर सर जोडले जातील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या मॅच मध्ये अजय भोईरनं मात्र निश्चित स्वरूपात टॉस मध्ये सांगितलं। अनिलजी दानवा साहेबांचं इथे मात्र आगमन आपल्याला पाहायला मिळतात। पराग दानवा यांचे पिताश्री ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप आपल्याला पाहायला मिळतात। अनिलजी दानवा साहेबांचं शुभ आगमन सकाळच्या सत्रामध्ये। त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाने येऊन मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। तुमचं मात्र सहर्ष हार्दिक स्वागत। आजच्या दिवसातला तिसरा मॅच आपण बघताय, जिथे प्रियांशी फायटर बॅटिंग करते आणि एका बाजूला आपण पाहतोय मासवण जिनियस हा संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना कर्णधार अजय भोईर आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय। चांगली गोलंदाजी आणि त्यांच्या माध्यमातून अनिलजी दानवा साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य आलं, त्यांचं मंडळ टाळ्या वाजून आभार मानतंय। धन्यवाद, थँक्यू सो मच अनिलजी दानवा साहेब, तुम्ही मात्र इथे आलात। नमीश गोवारी यांनी जर झेल टिपला तर उदय गोवारी यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। मैत्री प्रेम इथे आपल्याला पाहायला मिळतं। धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 चेंडूंचा खेळ संपूर्ण झाल्यानंतर 7 धावा। यस, आपण पाहतोय स्वर्गीय मनोज जाधव यांच्या जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षावरनं जर आपण पाहतोय चौकार षटकार जर ठोकला तर त्या फलंदाजाला 100 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय राकेशजी दुमाडा साहेब यांच्या माध्यमातून आहे। इथे डिक्लेअर झोन कडे चेंडू वळण घेत आहेत। इन ॲक्शन राहुलजी दानवा यांना आपण पाहतोय। सुरुवात या स्पर्धेची करणारं व्यक्तिमत्व आणि आज स्वतः इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते लागली जाते ती म्हणजेच 9 धावा या धावफलकावरती आहेत। चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 चेंडू आणि 9 धावा, एक गडी बाद जरूर झालाय।
चेंडू मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 9 वरती. अजयचं पहिलं षटक P1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अगदी खोलातला बॉल, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगले राहिले तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात सचिन दानवा, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, एक चांगले गोलंदाज, फिरकीचे जादूगर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तेवढेच चांगले फलंदाज आहेत. शेवटच्या फळीमध्ये आक्रमकता ही त्यांच्याकडे असते. गोलंदाज तयार, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, चेंडू येईल सरळ सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 10 MPL 4. तारप्याची धून वाजे घुमून घुमून, तारप्याची धून वाजे घुमून घुमून, नाचाया जमली सारी गावा गावातून, नाचाया जमली सारी गावा गावातून. ना मांडवात वाजते तारप्याची धून, पुरी नाचाया आईलाई नटून टटून. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा अल्ल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात मासवन प्रीमियर लीग 10 वर्ष तब्बल पूर्ण करणारी स्पर्धा, एक उत्कृष्ट उच्च कोटी उच्च श्रेणी, एक सुंदर स्पर्धा, जबरदस्त मॅनेजमेंट आणि अगदी सुंदर अशी स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवसात येऊन पोहोचते. पाटील नेटवर्क समवेत जोडलेले आमचे प्रेक्षक, त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली, पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुलजी दानवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट समालोचक, अभ्यासू समालोचक, मासवन रत्न म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी येणाऱ्या काळात संघर्षातून गरुड झेप घेणारे असे मात्र राहुलजी दानवा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती लेग कटर, ऑफ कटर दोन्ही अस्त्र त्यांच्याकडे आहेत. येणाऱ्या काळात आपण पाहिलं तर कुठल्या पद्धतीची गोलंदाजी होईल निलेश धडपी यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला फलंदाज रतीश मधुकर जाधव, सहाडे संकुलचं मैदान आणि 100 धावा ठोकणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच तोच रतीश मधुकर जाधव आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्रायकिंग एंडला. काहीच कमालीची फलंदाजी केली होती आणि अगदी त्यावेळेला देखील प्रमोद सरांच्या मला तरी वाटतं या समालोचन या आपण पाहतो हंगामातलं 3रं षटक त्यांनी पाहिलं असा काल देखील उल्लेख केला होता. आणि मी तर पहिल्यांदाच पाहिलं होतं. जे मात्र 100 धावा ठोकणारा खेळाडू रतीश मधुकर जाधव, पोटेन्शियल आहे, ॲबिलिटी आहे, भरपूर क्षमता आहे या खेळाडूकडे. येणाऱ्या काळात आपल्याला पाहतोय तोच रतीश मधुकर जाधव बरसेल का प्रियांश फायटर या संघासाठी. राहुल दानवांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निलेश धडपी यांना थोडंसं त्रस्त करून सोडलंय. यावेळेस पुन्हा एकदा खोलातला बॉल होता, क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि आपण पाहू शकाल अजित साबळा सकाळच्या सत्रात गुणलेखक, परंतु आता पुन्हा एकदा प्रियांश फायटर या संघासाठी सपोर्टिव्ह रोल मध्ये आपल्याला बघायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते फलकावरती, ती म्हणजे 14. राहुल दानवा यांचे 3 चेंडू भरपूर छान पद्धतीने त्यांनी हाताळले. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली. अजय भोईर यांनी सांगितले की कालच्या दिवस खऱ्या अर्थानं आमच्यासाठी त्रास देणारा राहिला. अगदी विजयाच्या समीप येऊन आम्ही ते सामने गमावले, परंतु आजच्या दिवसाची सुरुवात, हा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा बॉल फुदरलेनचा बॉल होता. फ्लाइट जास्त दिली होती चेंडूला, परंतु त्या बॉलला कन्वर्ट करता येत नाही. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आता रतीश मधुकर जाधव. 100 धावा ज्याच्या नावी राहिल्या. चहाडे संकुलचं मैदान, जबरदस्त क्रिकेट ज्याने दाखवून दिलं आणि तोच आता स्वतःच्या घरच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. मासवन प्रीमियर लीग गावची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. इथे मात्र खेळत असताना स्टार आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली गेली अजय भोईर चेंडूचा पाठलाग करताय. तत्पूर्वी सिंगल पूर्ण होईल आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्न राहणार नाही. या सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. बघता बघता स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 15. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. येणाऱ्या काळात आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या षटकात आपण पाहतोय 2 खेळाडू बाहेर आणि दुसऱ्या षटकात 3 खेळाडू बाहेर असं अनिवार्य बंधन आपल्याला बघायला मिळतं. तदनंतर मात्र ओपन फील्ड आपल्याला बघायला मिळेल. पुढचा बॉल अगदी आपण पाहतोय हिट विकेट आपल्याला बघायला मिळाले. चेंडू बऱ्याच काळ हवेत होता. अजयनं झेल देखील तिथे टिपला, परंतु आपण पाहतोय यष्ट्यांचा वेध घेतला पाय, तिथे मात्र यष्ट्यांना लागला आणि फलंदाज निलेश धडपी बॅक टू द डग आउट, गॉन. धीरे धीरे चाल गो मैना ना, बाल घरी गावात नीन गो मैना, बाल घरी गावात नीन गो मैना, बाल घरी गावात नीन गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना ना, खंडीले पाडीत नीन गो मैना, खंडीले पाडीत नीन गो मैना, खंडीले पाडीत नीन गो मैना.
थँक्यू सो मच. षटक क्रमांक 2चा खेळ संपला आणि आपण पाहतोय धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 15, 7.50 ची सरासरी. फर्स्ट एड किट आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन पवार यांच्या माध्यमातून मात्र पोहोचले जात आहेत 3 किट ज्यांनी मात्र इथे प्रोव्हाइड केले या स्पर्धेसाठी. आणि तदनंतर बेंजो प्रेमी जे त्यांचे मित्र आहेत आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज सायकलवरती स्वार होणारा खेळाडू कोण ठरेल आणि त्या दिवशी निश्चित स्वरूपात ते बेंजो प्रेमी भाई इथे येतील. नितीन पवार आपल्याला पाहायला मिळतात ज्यांचा फ्रेंड सर्कल देखील तेवढंच मोठा आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल की जी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. कुठला खेळाडू जो असेल, अनेक टॅलेंट आहेत या मासवण प्रीमियर लीग मध्ये. कालचा दिवस कुणाच्या नावी राहिला तर जयेश भोईर डाव्या हाताचा उत्कृष्ट गोलंदाज, उजव्या हाताचा घणघाती घातक फलंदाज अजय भोईर, राहुल भोईर आहेत. तदनंतर आपण पाहू शकाल पराग दानवात राकेश गोवारी आलेत, मनीष दानवा आलेत, राहुल दानवा आहेत, राकेशजी दुमाड आहेत. अनेक टॅलेंट, रतीश मधुकर जाधव सारखा खेळाडू आहे. कुठलाच खेळाडू मात्र मॅन ऑफ द सिरीजची सायकलवरती बसेल रविवारची संध्याकाळ अनेक गोष्टी मात्र तुम्हाला सोप्या करून जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. गोलंदाजी ट्रॅकवरती अजयला आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. 6 षटकांचे सामने आपण पाहतोय आजच्या दिवसात. 53 धावा हायेस्ट टोटल बघायला मिळाली आणि राकेश गोवारीने अगदी सहज रीतीने त्या धावा देखील ठोकल्या गेल्या. सामन्यामध्ये आज टोटल वाढते आहेत, ग्राफ वाढतोय धावांचा. कालच्या दिवसात 40-45 धावा एक कठीण मॅच होत होत्या, परंतु आज दुसरा दिवस थोडीशी विकेट टणक होते. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल धावा देखील होतात, परंतु त्या चेस देखील होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 15 वरती. सलगचे 2 चेंडू अजयने डॉट फेकलेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म अराउंड विकेट. रतीश जाधवचा मात्र आपण पाहतोय हा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि या फटक्यावरती 4 लिहिलेले आहेत. 10 MPL 4. फारशा भारी वाटत कुठेच्या गे तुम्ही पुरा वाकडे तिकडे वलनाचा त्यार माझ्या गावातीच मोठं मोठं डोंगरी नाच वर त्याचा नाव पुरा वाकडे तिकडे. थँक्यू सो मच. रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला अतिशय चांगला स्ट्रोक रतीश जाधवच्या बॅटमधनं. पुढचा बॉल घेऊन अजय भोईर. फुलर लेनचा बॉल होता आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स. तिथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडू कव्हरला फेकी येईल तद्वरती आपण पाहू शकाल दीपक जाधव यष्टीरक्षणाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20. तिसरं षटक चालू आहे. पुढील होणारा सामना तेवढाच महत्वाचा आहे. कालच्या दिवसातला एक सामना जो पेंडिंग आहे तो आपण आजच्या दिवसात शेवटचा सामना खेळवणार आहोत. तो सामना असणार आहे तो म्हणजे स्मिथ स्मॅशर वर्सेस प्रियांश फायटर. तो सामना आजच्या दिवसातला 9वा सामना असेल. परंतु या पुढील मॅच जो आहे तो एका बाजूला पवार 11 वर्सेस धीरज अजित 11 ह्यांच्यातली कडवी लढत आपल्याला पुढील मॅच मध्ये बघायला मिळेल. अजय भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. यंदाच्या फॉर्मात यंदाच्या या कॅलेंडरमध्ये 24-25चा सीझन भरपूर फॉर्म या खेळाडूकडे राहिला, ज्याने अनेक मैदानं गाजवली या आपल्या सूर्या मासुवन गटामध्ये. चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु 1 बाउन्स फील्ड होईल. सिंगल पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता 2 डावा देखील सहज रीतीनं. दोघांमधलं कॉर्डिनेशन चांगलं राहिलं, कम्युनिकेशनची साधनं चांगली राहिली. यस, नो आणि वेट या शब्दांचा वापर केला आणि इथे मात्र 2 धावा सहज रीतीनं पूर्ण झाल्या. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या खेळा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 22. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा या मॅच मध्ये. मित्राचे लग्नाला गेलो नाचाय मी हा पूर्ण गेली गोरी पान ग. हातात रुमाल तिचे केसान गजरा साडीवर किती दिसते छान ग. 22. तिला सांगेल मी तू मेरी जान ग, तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. तिला सांगेल मी तू मेरी जान ग, तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण मॅच बघत आहात. एका बाजूला प्रियांश फायटर बॅटिंग करते. टॉस जिंकून अजय भोईर. या कर्णधारानं सांगितलं की सामना भरपूर महत्वाचा आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण आम्हाला स्वीकारायचं आहे आणि क्षेत्ररक्षण ही आमची आपण पाहतोय गोलंदाजी आमची ताकद स्ट्रेंथ संघाची राहिलेली आहे. त्या अनुषंगानं प्रथम आम्ही गोलंदाजी स्वीकारू. 3 षटकांचा खेळ संपला, 22 धावा. यावेळेला आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाजानं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ईशान. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 4ला सुरुवात होत असताना ईशानला आपण पाहतोय. प्रणय जाधव आपण पाहतायत, अतिशय सुंदर गुणलेखक. सूर्या मेळावाला मात्र आपल्याला पाहायला मिळाले होते. सलग
5 दिवस जबरदस्त गुणलेखन त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू देखील ईशानचा डॉट येतोय. अजय भोईर चीयर्स करतायत की चांगल्या चेंडूची मात्र निश्चित स्वरूपात टॅलेंटला एक ईशान यंग खेळाडू आपल्या संघामध्ये असताना त्याला एक चांगला पाठिंबा देत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सलगचा तिसरा. समोर रतीश मधुकर जाधव असेल हरकत नाही. मी देखील माझ्या संघामध्ये उगाच माझी वर्णी लागली नाही. ऑक्शनच्या वेळेला मासवण जिनियस संघाने का म्हणून माझ्यासाठी निश्चित स्वरूपात जी बीड केली याचं कारण याचं उत्तर तो देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल सलगचा चौथा. क्या बात आहे. ईशान वेगावरती स्वार भन्नाट वेगासहित अचूक टप्पा आणि हे तुमच्याकडे असायला हवं. योग्य वेग नसेल चालेल परंतु तुमच्याकडे ॲक्युरेट लाईन और लेंथ ही महत्वाची भूमिका असते ॲज अ गोलंदाज म्हणून. भारतामध्ये मुनाफ पटेल प्रवीण कुमार हे गोलंदाज होऊन गेले. 2011चा वर्ल्ड कप मुनाफ पटेलला पण पाहिलं. खूप जास्त वेग त्यांच्याकडे नव्हता परंतु काय लाईन असायची. स्विंग करण्यामध्ये ज्यांच्याकडे ताकद होती. यावेळेस राहुल दानवा यांचा झेल भरपूर छान पद्धतीचा राहिला. 5 चेंडू डॉट आणि तदनंतर विकेट. रतीश मधुकर जाधव या मात्र आता इथे बाद होतात. गॉन. कल्पेश दापशी मासवण जिनियस संघाचे कुठे आहेत ते. राकेशजी दुमाडा यांच्यासमोर देखील आपण जोडणार आहोत परंतु सध्या मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक ईशानचं राहिलं जिथे मध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय राहुल दानवा फील्ड करतायत शॉट पॉइंटला आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड झालं. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपला. 4 षटकांचा खेळ संपला आणि 23 धावा. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी गोवारी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चंद्रकांतजी गोवारी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. रमाकांत गोवारी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. मी विनंती करीन नितीन पवार यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण रमाकांत साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान या सकाळच्या सत्रामध्ये करणार आहोत. आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपत असताना कारण वेळ निघून जाते आठवणीत राहतात ते मात्र एक क्षणचित्र फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय रमाकांत गोवारी साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत आणि अनुरागजी चव्हाण त्यांना कैद करताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सचिन धानवा आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र वितरण विद्युत मंडळात कार्यरत आहेत. MSEB पुण्याचं काम मात्र आपण पाहतोय कोणाच्या तरी घरात प्रकाश पोहोचवत आहेत अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील आणि तेच मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 25 धावा आणि 5वं षटक जवळपास चालू झालं परंतु धावांना थोडीशी गती शांत झालंय मंदावलंय. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू थर्डमॅनला राकेश धुमाड आपल्याला पाहायला मिळतात. फेकी आलंय आणि तिथे मात्र आपण पाहतोय किरण केणी सरांनी सांगितलंय नकार दिलाय. फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचला आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतात 26 धावा या धावफलकावरती आहेत. थेंबे थेंबे तळे साचे सध्याचा प्रयत्न तोच चाललाय. सिंगल डबल कडे मात्र प्रामुख्याने लक्ष दिलंय परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला मोठ्या फटक्यांचा स्वीकार करावा लागेल कारण आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर खेळपट्टी थोडीशी टणक होताना पाहिली. धावा होत आहेत. धावा चेस देखील होत आहेत. अनेक आपण पाहतोय एक वेगळी भूमिका आज पाहायला मिळते. यावेळी ऑन साइडला भरपूर मोठा स्ट्रोक क्षेत्ररक्षक खाली. गुड जज अँड टेकन. फलंदाज बॅक टू द डग आउट गॉन. जयेश जाधव आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अगदी
खालच्या फळीतले फलंदाज आहेत. इथून मात्र तुम्हाला हार्दिक पांड्या, कायरन पोलार्डचा रोल अदा करावा लागेल. मुंबई इंडियन्स संघासाठी ज्यांनी भरपूर वर्ष चांगली कामगिरी केली आणि अगदी येता क्षणी आपल्याला पाहायला मिळतोय जो हार्ड हिटर रोल तुम्हाला इथून अदा करायचा आहे त्याची सुरुवात पहिल्याच बॉलवरती जय जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स IPLचा सामना आपल्याला बघायला मिळतो. सध्या MPL मध्ये मासवन जिनियस आणि एका बाजूला आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ते म्हणजेच मुंबई इंडियन्स असा सामना. एका बाजूला आपण पाहतोय मॅन इन पिंक आणि एका बाजूला मॅन इन ब्ल्यू. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत काउ कॉर्नरचे, तिथून पुढे सरकतील. मिड विकेटचा खेळाडू देखील पुढे सरसावतोय बॅकअपसाठी. फेकी आली तत्पूर्वी आपण पाहतोय धावसंख्या 2 मिळतील. यस ऑल राईट. गणेशजी बुंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑनलाईन. या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 34 धावा या धावफलकावरती आहे. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच या षटकातला षटक क्रमांक 5चा खेळ संपत असताना 6वं षटक अत्यंत महत्वाचं राहील. पहिलं षटक टाकलं अजयनं, त्यामध्ये धावसंख्या आल्या त्या म्हणजेच आपण पाहतोय 13. तदनंतर दुसरं षटक राहुल दानवासरांचं राहिलं त्यामध्ये 1 विकेट आणि 2 धावा. तिसरं षटक राहिलं ते म्हणजेच आपण पाहतोय अजयचं पुन्हा एकदा ज्यामध्ये 7 धावा आल्या. तदनंतर ईशाननं चांगली गोलंदाजी केली, फक्त 1 धाव खर्च केली. तदनंतर सचिनचं 5वं षटक 11 धाव्यांचं आलं. या सगळ्या धावा आपण पाहतोय 34 धाव्यांपर्यंत पोहोचलाय सध्या स्कोर कार्ड. अगदी शेवटचे 6 बॉल. पुढचा बॉल धावसंख्या इथे देखील आपण पाहतोय सिंगल पूर्ण होईल का. पंच किरणकडे दर्शवतात की येस ऑल राईट सिंगल पूर्ण होते. दुसरीला इथे कन्वर्ट देखील केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 36. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 36 चेंडूंमागे तुम्ही 45, 50, 55 जर धावा केल्या तर या मॅच मध्ये तुमची पकड योग्य राहते. एक चांगली फायटिंग टोटलकडे तुम्ही वळताय. आतापर्यंत 36 पर्यंत पोहोचलेला आहात. येणाऱ्या काळात एक मोठा फटका तुम्हाला एक मॅच मध्ये वेगळी चुरस देईल. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि अतिशय चांगलं जज झालं आणि एक चेंडूचा चांगला आढावा घेतला. थोडीशी आउटफील्ड तिथे आहे अपर डपर, परंतु आपण पाहू शकाल त्यांनी तिथे चेंडूकडे शेवटपर्यंत पाहिलं आणि तो झेल टिपला गेला. नवीन फलंदाज साहिलला आपण पाहतोय. साहिल गोवारी धुमाडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल धुमाडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 2. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 36ला 36 धावा. गोलंदाज ईशान ज्यानं चांगली गोलंदाजी त्याच्या पहिल्या षटकात देखील केली होती आता स्लॉग मध्ये आलाय. समोरच्या दिशेने फटका बऱ्याच काळ हवेत. अजय आहे आणि अजय इथे मात्र चुका करणार नाही. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि हार्ड हिटर फलंदाज म्हणून अजय भोईरची ओळख आपल्याला पाहायला मिळाली आणि तोच अजय इथे मात्र चांगला झेल टिपतोय. तू चल में आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. अगदी विकेट ची पडझड चालू आहे जिथे मात्र आता शेवटचं षटक असताना स्टँड घ्यायला कोणी तयार नाही. एका बाजूला आपण पाहतोय जयेश जाधव जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांनी चांगली फलंदाजी केली. ज्या 3 चेंडूंच्या 8 धावा आहेत त्या अत्यंत महत्वाच्या राहिल्या. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सागर साळुंकेला आपण पाहतोय. हॅट्रिक वरती असेल ईशान. जबरदस्त गोलंदाजी आजच्या दिवसात त्याने केलंय. यावेळेस चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय तो म्हणजेच ईशान. कालच्या दिवसात ऑन हॅट्रिकला राहुल दानवा होते, तो कॅच सोडला गेला आणि इथे मात्र आपण पाहतोय हॅट्रिक पूर्ण करत असताना ईशान हे देखील निश्चित स्वरूपात 10 MPL 10व्या सीझन मध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण असेल इतिहासाच्या पानावर हे देखील सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. त्याचं नाव आहे ईशान. ईशान पांढरा आपल्याला पाहायला मिळतात. काय जबरदस्त गोलंदाजी. अजित साबळा, कल्पेश दापशी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाज ईशान पांढरासाठी ज्याने मात्र 10 MPL ची पहिली हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला आणि जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर 3 चेंडू आणि 3 विकेट आणि आता गोलंदाज आपण पाहतोय 5वा चेंडू फेकण्याकरिता राहुलला आपण पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा वेगासहित अचूक टप्पा लाईन और लेंथचा राजा आपल्याला पाहायला मिळतो ईशान पांढरा. काय कमालीची गोलंदाजी हाताळली.
पहिल्या षटकात जिथे सोडलं होतं तिथे पुन्हा एकदा उचलून धरलं या दुसऱ्या षटकामध्ये त्यानं. जबरदस्त गोलंदाजी. अगदी शेवटचा बॉल, धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू फळीचा संपर्क नाही, विकेट मात्र मिळेल आणि ईशाननं इथे मात्र अगदी जबरदस्त कामगिरी केली. षटक क्रमांक आपण तपासून पाहिलं तर 6 षटकांचा खेळ संपला आणि बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 37 धावांचं टार्गेट राहिलंय. आतमध्ये पाणी पुरवायचंय पंचांना. या 37 धावा कुठल्या पद्धतीनं चेज होतील की मग डिफेंड होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. जाऊया संगीत कक्षात. जसं सामन्याला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, तसं मायक्रोफोनवरती पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण या दुसऱ्या डावासाठी ऐकणार आहोत. धन्यवाद. तुला याद कर प्यार कर जाम गो, तुला मिस कर जाय नाही बोलस गो. मी प्यार करे जीव लाव जाम रे, तू नाही बोलस तरी होई बेचैन रे. तुला याद कर प्यार कर जाम गो, तुला मिस कर जाय नाही बोलस गो. मी प्यार करे जीव लाव जाम रे, तू नाही बोलस तरी होई बेचैन रे. बिग बॅग कोणी नागती कोणाची मामा रे, कोणी नागती कोणाची मामा. होतो बोले नाचत कोणाचा मामा रे, होतो बोले नाचत कोणाचा मामा. असेरीवर पाणी सापड, असेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड. हिरवे रानात हिरवा सोडका, डोंगर त्यावर झुमका. हिंदी उमेश ना लाली उमेश, दिसा उमेश मी नाच उमेश. फोटो काढ माझा फोटो काढ, दिसा उमेश माझा फोटो काढ. फोटो काढ माझा फोटो. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी पाहायला मिळेल. पवार 11 वर्सेस धीरज अजित 11. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. आदरणीय सन्माननीय रमाकांतजी गोवारी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये करायचा आहे. ज्या ठिकाणी जॉईंट आहेत आमचे प्रतिनिधी मिस्टर उत्कर्ष पाटील. पहिल्या इनिंगसाठी आपण त्यांचा आवाज ऐकलात. 37 धावांचा एक छोटी टोटल आपल्याला पाहायला मिळते. जाऊया थेट आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका साईडला राहुल भोईर तर एका साईडला आपण पाहू शकतायत हेमंत पवार, O2 उत्कर्ष पाटील. हॅलो चला आपण टॉस करतोय. इथे मात्र रमाकांत गोवारी साहेब आहेत. एका बाजूला धीरज अजित आणि एका बाजूला पवार. हेड्स स्टॉल आणि यावेळी साईड. सरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त वेळ तर पवार 11 टीमने टॉस जिंकून हेमंत पवार यांनी सांगितलं आम्ही फिल्डिंग स्वीकारू. 37 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि दोन्हीही फलंदाज हरहुन्नारी यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋतिक सातवीला आपण पाहतायत लेफ्ट आर्म. पहिलाच बॉल ऑन साईडला यावेळेला करण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये चेंडू आला होता. तेवढं फुटवर्क
व्यवस्थित पाहायला मिळालं नाही ज्या पद्धतीने आपण पाहतायत, कारण तुमच्याकडे 3 गोष्टींची गुणवत्ता असणं फार गरजेची गोष्ट आहे. पहिली गोष्ट तुमचा फुटवर्क, पायांची हालचाल, ती खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. अप्रतिम सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉस झाला होता आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, त्याचं कारण असतं दबाव. त्या दबावाला न जुमानता तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो, नॅचरल खेळ करावा लागतो. ऑन साईडला हा नॅचरल खेळ आहे. राकेश दुमाडा यासाठीच ओळखले जातात विध्वंसक फलंदाज म्हणून, ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. तिसऱ्या बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 वर. मास 1 प्रीमियर लीगचा थरार कालपासून रंगलाय. येणारे 2 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. या 2 दिवसांमध्ये अतिशय रोमहर्षक सामने पाहायला मिळतील, कारण जेव्हा लीगचा फॉर्मॅट आपण खेळता त्यावेळेला तुमच्या पॉईंट्स टेबलवर फार नजर करडी ही असावी लागते आणि त्याचं प्रात्यक्षिक आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. जे पराभूत झालेले संघ 2-2 सामने खेळलेले आहेत ते आता जीवाची आकांक्षा करतील, जीवाचं रान करतील. जिंकण्याची ईर्ष्या मात्र आता थांबणार नाहीये. खूप चांगली फिल्डिंग झाली होती. दरम्यान आपण पाहिलं कोणती धाव येत नाहीये. राहुल धानवा एका साईडला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 1. पॉवर प्लेचं बंधन आहे. सर्कलमध्ये खेळाडू आपण पाहताय. शॉट थर्ड मॅन, गली रिजन, तदनंतर एक्स्ट्रा कव्हर शॉटला घेतला गेलाय. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहतायत. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करताय. टप्पा पडल्यानंतर ऋतिक सातवीचा जो चेंडू आहे तो वेगाने जाताना पाहायला मिळतो. जसं सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर टप्पा पडल्यानंतर चेंडू स्कीट होताना पाहायला मिळतो खूप वेगाने. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतात ऋतिक सातवी या खेळपट्टीचा पुरेपूर ठाण मांडून गोलंदाजीचा आनंद घेतोय. स्लोवर 1 चेंडू, क्या बात आहे ऋतिक सातवी, व्हॉट अ स्पेल. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. पहिलं षटक ऋतिक सातवीने अप्रतिम यशस्वीरित्या पार पाडलं गेलं. फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली गेली. स्टार्ट जशी हवी तशी मिळाली नाही आणि पहिल्या षटकामध्ये वर्चस्व आणि अधिराज्य ज्याने गाजवलं गेलं तो ऋतिक सातवी पहिल्या षटकाचा आपण पाहू शकतात की समाप्तीवर झाला. कुली कुली गो आई माझी कुली कुली आई माझी सर्वानु दाखली सर्वानु दाखली आई माझी सर्वानु दाखली सर्वानु दाखली आई माझी वाट कोणाची पाहते गो आई माझी वाट. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एक अप्रतिम क्वालिटी दर्जाची स्पर्धा, अर्थातच मास 1 प्रीमियर लीग. त्या स्पर्धेचं दुसरं नाव आहे शिस्तबद्ध डिसिप्लिन म्हणून टुर्नामेंट ही पाहायला मिळते. ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आपण पाहू शकाल. तसे कोणता खेळाडू हा रँकिंग 1 मध्ये असेल बॅटिंगच्या बाबतीमध्ये आणि गोलंदाजीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं विकेट स्ट्रेकर कोण असेल हे अगदी आपल्याला 3 ते 4 मॅच झाल्यानंतर समाप्तीवर आपल्याला पाहायला मिळतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पहिलाच बॉल अप्रतिम पाहायला मिळतोय रतीश जाधव, ज्या खेळाडूचा मी उल्लेख धडाकेबाज या चषकामध्ये सुद्धा केला होता की शतक त्याने ठोकलं होतं, तोच रतीश जाधव पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जाईल. फिल्डिंग होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. जयेश भोईर आतापर्यंत पहिल्या रँकिंगवर आहे, ज्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय 65. रोहित जो आपण पाहू शकताय मिस स्मॅशर टीमचा पहिल्या रँकिंगवर पाहायला मिळतोय. 5 विकेट. क्या बात आहे रोहित. आमच्या व्यासपीठावर सुद्धा आहेत. सरळ बॅटचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला. बॅटचं परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकलात. एलिव्हेशन नव्हतं, सरळ चेंडू निघून जातोय. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. अतिशय जजमेंटने कॅच टिपला गेला आणि फलंदाज राहुल धानवा बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट, प्राइजलेस विकेट गॉन. डोंगर त्यानुआईचा मंदिर आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर डोंगराचे
कौल्याच्या डोंगरावरी आई एकविरा माता आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आगरी कोळी बांधवांची कुल स्वामिनी, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आई एकविरा मातेला वंदन. पंचांकडे दाद आणि ह्या वेळेला आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहू शकलात थोडासा खाली राहिला होता आणि लेग बायचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय की रणजित केने यांच्या माध्यमातून सिंगल मेल जो उत्स्फूर्त आहे ना तो मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. एका साईडला संघ आपण पाहतायत मासवन जिनियस आणि प्रियांश फायटरची जी बॉडी लँग्वेज आहे, जरी 36 धावा फलकावर लगावल्या तरी सुद्धा आम्ही सहजासहजी हार मानणार नाहीये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थोडंसं कुठेतरी बॅट हवेत फिरते, चेंडू खालून निघून जातोय आणि इथून राकेश दुमाडा स्ट्रगल 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 करताना पाहायला मिळत आहेत. आयुष्यात संघर्ष करावा लागतो, कोणतीही सहजासहजी गोष्ट मात्र तुम्हाला संघर्षाशिवाय मिळत नाही. कारण क्रिकेटच्या खेळात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा शॉर्टकट नसावा. हार्डवर्क ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला त्याची जाणीव ही महत्त्वपूर्ण ठरत असते की आपण कोणत्या मार्गाने आलोय, कोणत्या परिस्थितीनुसार आपण जीवन जगलेलो आहोत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. राकेश दुमाडा एका साईडला थोडेसे प्रेशराईज होत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. अप्रतिम गोलंदाजी 2 षटकांमध्ये फक्त अवघ्या पॉवर प्लेच्या 4 धावा खर्च केलेत. काय बॉलिंग केले रतीश जाधव आणि ऋतिक सातवीने जी स्टार्ट करून दिली ती अप्रतिम नेत्रदीपक पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ 4 धावा. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये 33 रनची आवश्यकता मासवन जिनियस या टीमला विजयाकरता. मासवन प्रीमियर लीगचा थरार आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. शिस्तप्रिय आणि शिस्तबद्ध असे आमचे लाडके प्रेक्षक राजे जाणकार आहेत. क्रिकेटचं ज्ञान असणारे प्रत्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत आणि जे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्व आमच्या लाडक्या श्रोत्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. 24 बॉल 33 रन्स रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 3 पुन्हा एकदा बॉल तयार. विजय यांना आपण पाहतायत. विजय सातवी ऑन साईटला जरूर खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकीपर्यंत राकेश दुमाडा डेंजर एंड कडे आणि यस गॉन रनआउटच्या स्वरूपात. OUT आउट. दिलदार मनाचं वाढीव तुमचं, दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचं ह्यो कारभार. तुमचं वेगळंच असतोय माझ्या सरकार तुम्ही केलंय मार्केट जंग, सरकार तुम्ही केलंय मार्केट जंग, सरकार तुम्ही करताय मार्केट जंग. फलंदाज बाद झाल्यानंतर अजय भोईरची वाट पाहत होते आणि इथे मात्र सॅक्रिफाईस विकेट केली की काय 1 रन सर मिळाली होती. दुसऱ्या रनसाठी जरूर धावले होते. कल्पेश धापशीचा कॉल होता आणि इथून आपण पाहतायत फक्त 5 धावा फलकावर. अजय भोईरवर परिपूर्ण नजरा आहेत कारण या खेळाडूकडे जरी सड पातळ बांधायचा असला तरी सुद्धा खूप काही क्षमता आहे. कारण अजय भोईरला पाहिल्यानंतर मला एका भारतीय संघाच्या खेळाडूची आठवण येईल, हेमंग बदानी. त्याच पद्धतीने मात्र त्याची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईटला खेळला गेलाय. फिल्डर दूर आहेत. चेंडूला फील्ड करतील रतीश जाधव. एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सिंगल मेल आज पिता आणि पुत्र एकाच टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. ऋतिक सातवी विजय सातवी तिसऱ्या षटक जे आपल्याला पाहायला मिळतं. बाप और बेटा एकाच टीम मध्ये. आणि क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलेला आहे परंतु टेनिस बॉलमध्ये जास्तीत जास्त पाहिलंय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात आपण पाहिलंय. यावेळेला ऑफ साईडला फटका तर छान आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 धावा कल्पेश दापशीच्या बॅट मधून येतील. जर प्रेशर हटवायचं असेल तर तुम्हाला सिंगल डबल हे क्रिकेटमध्ये लाईफ लाईन आहे. एक एक धाव हा खेळाडूंचा श्वास बनला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 8. विजयासाठी 29 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज. सिंगल डबलला महत्व देतील. मोठे फटके मारतील. याकडे मासवन जिनियसचं खेळाडू कक्षांमधून लक्ष. ऑफ साईडला फटका तर छान आहे. कव्हर ड्राईव्ह क्लास. सुपर टायमिंग. ट्रेस ब्लड.
गौतम साबळा कृपया कुठे असतील तर आपण खेळाडू कक्षामध्ये या. काय फटका खेळला होता कल्पेश धास्पीच्या बॅटमधून, एक क्लास. ऑन साईडला शॉर्ट प्लेन चेंडू होता, सॉफ्ट हँडने जरूर खेळला गेलाय. रतीश 63 नंबरची जर्सी परिधान करणारा पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 या धावसंख्येवर. विजयासाठी 37 धावांचं पाठलाग करत असताना पहिले 2 षटकही इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये ऋतिक सातवीने फक्त अवघी 1 धाव खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये रतीशाला 3 धावा खर्च केल्या आणि चांगली गोलंदाजी हे कॉन्ट्रीब्यूट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. वेल ऑफ साईडला अजयने थोडासा चान्स जरूर घेतला होता. निलेश एक फिट अँड फाईन, स्लिम अँड स्वीट म्हणून ज्यांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. एक जुने जाणते खेळाडू आहेत, विजय सातवी असतील, निलेशजी असतील. मात्र हे 2 खेळाडू आपण पाहतात एक्सपिरियन्स आहेत. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. विजयासाठी येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजय करता 23 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 23 रन्स. घेऊया एक डीजे ब्रेक. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जरी हिवाळ्याचे दिवस असले तरी सुद्धा रण रखरखत ऊन सुद्धा आहे दुपारच्या सत्रामध्ये. त्यामुळे पाणी बसून प्या, सावकाश प्या. आणि खास करून जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून येताना आपण घरातून निघताना काहीतरी नाश्ता करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही आणि तो थकवा किंवा ग्लानी मरगळ येणार नाही. आणि जेणेकरून आपण डिहायड्रेशन पासून वाचलो पाहिजेत याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घ्या. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सुमितजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ग्रामपंचायत सदस्य उमरोळी. तर मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सुमितजी वजे आपलं सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. सुमितजी वजे यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. उमरोळीचे आहेत अनमोल रत्न आणि ग्रामपंचायत सदस्य. तर उमरोळी युवा चषक पुढे येतोय. नेक्स्ट मंथ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल लाख मोलाची स्पर्धा, 1 लाखाची स्पर्धा. विकी पाटील, मिंकेश अर्थातच मिंकी दादा, मितेश पाटील यांची ती स्पर्धा पाहायला मिळेल. युवा चषक 2024 22 जानेवारी ते 26 जानेवारी ही स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 1 लाखाची, लाख मोलाची स्पर्धा 2025 मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मंथ टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली. योगेशजी पांढरा या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची ओळख योगेशजी पांढरा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिम वेगवान चेंडू होता, ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडू, थोडीशी जरूर चेंडूला आपला फ्लाईट मिळाली होती, मात्र बाउन्स मिळाला होता. पहा कालच्या दिवसामध्ये आपण ह्याच सत्रामध्ये पाहिलं होतं, हीच वेळ होती तेव्हा चेंडू खाली राहत होते. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं हीच वेळ आहे, परंतु आता चेंडू या वेळेला थोडेसे बाउन्स होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे खेळपट्टी सुद्धा पोषकदायक बनवली गेले. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहत आहेत. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. रतीश जाधव, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. संघाची धावसंख्या 14. ऑन साईडला खूप छान पद्धतीने चेंडूला या वेळेला एक्झिक्यूट केलंय, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय, परंतु 2च धावा मिळतील डिक्लरेशन झोन मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 16 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. अतिशय सुंदर मैदानाची उभारणी केली गेले. खूप चांगले कष्ट, रात्रंदिवस मेहनत, अपार कष्ट पाहायला मिळतात. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, ते सत्य स्वप्न आहे ते सत्यात साकारणं. आणि खास करून जर आपण पाहिलं तर आयोजन म्हणजे काय, तर घर कमी आणि मैदान जास्त, हे समीकरण म्हणजेच क्रिकेटचं आयोजन. फॅमिलीला वेळ फार कमी देतात आपण पाहतात आयोजक, आणि मैदानाला जास्त वेळ दिला जातो. तेव्हा कुठे आपण पाहू शकाल की एक चांगली स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतायत. 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता
येणारे बॉल आहेत 15. सुमित वजे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. उमरोळी ग्रामपंचायत सदस्य. अप्रतिम फटका यावेळेला आपण पाहत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचे एज घे, चेंडू पाठीमागे निघून जाईल, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? यस, डेफिनेटली. वेलकम सुमित वजे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि स्पेशली मासवन प्रीमियर लीग 2024 मध्ये. सागरजी भोया यांना मी विनंती करेन की सुमित वजे साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान आपण लगेच करायचा आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज रतीश जाधव विकेटच्या शोधामध्ये आहे. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेलाय. ऋतिक सातवी आहेत आणि काय कॅच कॅरी केलाय, जबरदस्त हा झेल टिपला गेलाय. षटकार आहे का? अजित त्या ठिकाणी होते. काय एक्झॅक्टली षटकार. 6 धावा. कंट्रोल यावेळेला नव्हतं. डिरेक्ट पाय आपण पाहतायत यावेळेला रेषेवर पडला होता आणि त्याचंच कारण ऋतिक सातवी थोडेसे निराश होत असताना. धन्यवाद सुमित वजे साहेब, आपण उपस्थित झालात, अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. उमरोळी गाव म्हटलं तर क्रिकेट दर्दी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि लाख मोलाची स्पर्धा येत्या नेक्स्ट मंथ मध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24-24. आता 13 रनची गरज आहे. 13 रन्स विजय करता. हलकेशा हाताने सेन्सिबल बॅटिंग जरूर आपल्याला पाहायला मिळते. 1 रन्स मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 12 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण डीजेला संधी, अर्थातच अनिकेत काकडे. आवेश मारतो या 50. थँक्यू. डेफिनेटली डेंजर आहे. बॅटर म्हणजेच भावेश पवार, जय बजरंग गोरसे, बीचे आनमान शानमान सन्मान. अजून एक लीगचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. जी परंपरा बाहडोली गावामध्ये सतुआई देवीच्या कृपेने सातत्याने आपण पाहत आहेत, तिच्या आशीर्वादाने ती स्पर्धेचं खऱ्या अर्थानं खूप काही ती स्पर्धा 7वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच त्याचा उल्लेख करेन या षटकानंतर. 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. हा बॉल आपण पाहिलात आणि सरळ चेंडू निघून जातोय आउटसाइड द लेग स्टंप. वाईट +2 मिळतील 3 आणि या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सुपर डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकलात. अजय भोईरला हा चेंडू काही समजला नाही. विजय करता अजून सुद्धा 9 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 11 बॉलमध्ये 9 रन्स. मासवन जिनियस या टीमला विजया करता. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. MPL 6er. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. विवेक शेलार खालिंग गावाचा, ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. 34 रन्स, 3 रनची आवश्यकता. विवेक शेलार हँडसम क्रिकेटर म्हणून खालिंगचा अप्रतिम क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो. भले भले मात्र झुकले त्याच्या गोलंदाजीच्या समोर आपण सातत्याने पाहिलं. आणि ज्यावेळेला TDPL ठाणे जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धा पार पाडली, एक क्षण तो मुलाखतीचा आला
आणि त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की विवेक शेलार तुझा आयडियल कोण आहे, तू कोणत्या खेळाडूला मात्र जरूर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आदर्श मानतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खूप वेगवान चेंडू होता आणि सरळ चेंडू आपण पाहतायत माउथला जाऊन चेंडू आदळतोय. काय एक्झॅक्टली काय घटना घडली गेली त्यावेळेला बॅटची एज सुद्धा होती, त्यामुळे आपण पाहतायत इंजुरीने थोडंसं त्रस्त. कालच्या दिवसात राहुल भोईरला सुद्धा अशीच इंजुरी झाली होती, त्याच्या डोळ्याला थोडीफार जखम झाली होती. नशिबाने साथ दिली की त्याची बॅटची एज लागून तो डोळ्याला चेंडू आदळला नाही. तर इथे विकेट मिळते. संघाची धावसंख्या 34, बॉल फेकून झाले 4-8 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता. विवेक शेलार यांच्याबद्दल आपली चर्चा, ते इंटरनॅशनलमध्ये त्याला विचारलं की आदर्श खेळाडू कोण आहे, त्यांनी सांगितलं की जरूर मी एक चांगला गोलंदाज, जरी वेगवान गोलंदाज असलो तरी सुद्धा मला गोलंदाजाच्या बाबतीमध्ये आदर्श खेळाडू वाटत नाही, परंतु मी बॅटिंग करण्यासाठी जास्तीत जास्त मी लाईक करतो, म्हणून रोहित शर्मा हा माझा फेवरेट खेळाडू म्हणून मी त्याला खूप मानतो. तर असे काही खेळाडू असे असतात की मात्र सातत्याने त्या खेळाडूंकडे पाहून मोठे झालेले असतात. हे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सुद्धा आपण पाहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34. आता विजयाकरिता 3 रनची आवश्यकता आहे. पराग धानवा खुश आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहतायत. हा ना करता करता 2 धावा कंप्लीट केल्या. स्कोर आर लेवल 36 रन. तर एका धावेची आवश्यकता. बॉल आहेत 7 आणि बऱ्याच वेळेनंतर आपण पाहू शकतात मासवन जिनियस टीम आज सकाळच्या सत्रातच त्यांनी ठरवलं असेल आज आपण शिफळ वाढवूनच मैदानाच्या आतमध्ये उतरावं आणि इथून विजयाचा हा अप्रतिम आपण पाहू शकतायत षटकार की 2 धावा आणि अशा प्रकारे विजयी संपादन होत असताना संघ पाहायला मिळतोय. तर कॉंग्रॅच्युलेशन मासवन जिनियस टीम, राकेश दुमाडा, राहुल दानवा अँड ऑल टीम.